मित्रांनो, तुम्हाला माझं बोलणं पटत असेल तर बघा, नाही पटत असेल तर ठीक आहे. मला व्हिडिओमध्ये कमेंट करून सांगा. कसं असतं, जेव्हा माणूस दुःखात असतो तेव्हा माणसाच्या डोळ्यातून पाणी येते. आपण जेव्हा दुःखात असतो तेव्हा आपल्या डोळ्यातून पाणी येते. तशीच वेळ आहे ह्या निसर्गावर. निसर्ग आपण चांगला ठेवला तर होईल, नाहीतर नाही होणार. हीच परिस्थिती पुढच्या वर्षी पण तशीच येऊ शकते. कसं आहे, जेव्हा ह्या निसर्गावर काहीतरी अथाळ म्हणजे दुःख आहे, निसर्गावर आज दुःख आहे, हे आपल्यामुळेच दुःख आहे. कारण की आपण पूर्ण परिसरातली झाडे प्रदूषण करतो. आपण झाडे तोडतो, प्रदूषण करतो, जिकडे तिकडे कुठे कचरा टाकतो. ह्याच्यामुळे हे निसर्गावर परिणाम झालेला आहे. बघा, एक तुम्हाला सांगतो मित्रांनो, कसं आहे की जेव्हा आपल्या डोळ्यातून आपल्याला काही दुःख झालं ना, आपल्या डोळ्यातून पाणी येते ना, तसंच निसर्गावर सुद्धा झालेलं आहे. निसर्गावर काहीतरी मोठा डोंगर कोसळलेला आहे. मोठा म्हणजे दुःख झालेलं आहे. निसर्गावर मोठं दुःख झालेलं आहे. ह्याला कारणीभूत आपणच आहेत. कसं असतं की जेव्हा आपल्या डोळ्यातून पाणी येते ना, तेव्हा या निसर्गाला पण तसंच झालेलं आहे. निसर्गाच्यातून सुद्धा डोळ्यातून पाणी निघते. निसर्ग पण रडतो. आज आपल्याकडे 4-5 दिवस झालेत पाऊस चालू आहे. बरीच लोकांचे नुकसान झालेले आहे. भात शेतीचं भरपूर म्हणजे नुकसान झालेलं आहे. त्याचं कारणीभूत आपणच आहेत. आपण झाडं लावा, झाडं जगवा आणि निसर्गावर पूर्णपणे लक्ष ठेवा. हे आपल्याच फायद्यासाठी आहे, आपल्यासाठीच आहे. आपण जर निसर्गाला सांभाळलं तर निसर्ग आपल्याला सांभाळू शकतो. बघा, तुम्हाला वाटत असेल तर ठीक आहे, नाहीतर ज्याचं तो करू शकतो. कारण कसं आहे, आपण कचरा टाकतो इकडे तिकडे. आता इकडे आपल्याकडे कंपन्या भरपूर झाल्या आहेत. जरा आपण पण थोडंफार लक्ष द्यावं अशी माझी विनंती आहे. नाहीतर ही प्रकृती दरवर्षी अशीच येणार, पाणी कधीही पडणार. धन्यवाद.